नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. UPAचं जे 10 वर्षाचं सरकार होतं ते पायउतार होण्याच्या आधी डॉक्टर मनमोहन सिंह यांनी एक पत्रकार परिषद केली होती की ज्याला देशातले मुख्य माध्यमातले वरिष्ठ संपादक वगैरे उपस्थित होते. आणि त्यावेळी त्यांनी एक ऐतिहासिक वाक्य उच्चारलं होतं, हिस्ट्री विल जज मी. कारण तोपर्यंत 2G स्कॅम, वेगवेगळ्या पद्धतीचे भ्रष्टाचाराचे, कोलगेट स्कॅम, तिथे झालेले राष्ट्रकुल खेळातले स्कॅम वगैरे याच पद्धतीचं एक व्यवस्थित असं नेरेटिव्ह सेट झालेलं होतं. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या राळेगणसिद्धीचे अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावरती आंदोलन सुरू केलं होतं. आणि त्या आंदोलनामध्ये अरविंद केजरीवाल यांच्यासह दिल्लीतली आपची जी मंडळी, नंतर जो पक्ष स्थापन झाला, ती मंडळी हिरारीनं भाग घेत होती. आणि त्या आंदोलनामध्ये काँग्रेस पक्ष, मनमोहन सिंग हे पूर्णपणे भ्रष्ट आहेत. त्यांचं सरकार म्हणजे भ्रष्टाचाराचं एक मोठं असं वखार आहे की ज्याच्यामध्ये जी कुठली गोष्ट तुम्ही काढाल ती सगळी भ्रष्ट आहे, अशा पद्धतीचं एक वातावरण तयार झालं होतं. अण्णा हजारे यांचा अक्षरशः अन्नत्यागाचा जो काही कार्यक्रम सुरू होता तो खरंच त्यांचं अन्नत्याग हे त्यांचं जीव घेऊन जाईल की काय इथपर्यंत ते गेलं होतं. दिवंगत महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, तेव्हाचे केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी हस्तक्षेप केल्यानंतर ते आंदोलन थांबलं आणि थोडक्यात अण्णांचा जीव वाचला असं नंतर म्हणतात. कारण त्यावेळेला अरविंद केजरीवाल यांच्याबरोबर असलेली जी मंडळी आहेत, जसं आता विश्वंभर चौधरी आहेत, महाराष्ट्रातनं बरीच मंडळी होती, तर ती म्हणायची की एक वेगळ्या पद्धतीचा प्रयत्न सुरू होता की कदाचित अण्णा शहीद झाले तर ह्या आंदोलनाचा खूप मोठा इम्पॅक्ट येईल. अर्थात ही खूप आतली गोष्ट आहे ज्याच्याबद्दल बऱ्याच जणांनी बोलून झालेलं आहे. पण त्या आंदोलनादरम्यान अरविंद केजरीवाल यांनी शीला दीक्षित, ज्या त्यावेळेच्या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या आणि त्यांना धक्काबुक्कीसुद्धा झाली, तर त्यांच्या विरोधामध्ये आम्ही खंडीभर पुरावे देऊ वगैरे असं म्हटलं होतं की जे पुरावे कधीच आले नाहीत. परिणाम काय झाला, तो 2014ला आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार घवघवीत यशाने या देशात सत्तेवरती आलं. अरविंद केजरीवाल यांचा एक राजकीय पक्ष स्थापन झाला की जो राजकीय पक्ष आज दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेवरती आहे. पण म्हणूनच अरविंद केजरीवाल यांनी त्यावेळेला जे कृती केली त्या कृतीमुळंच या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार हे मेजॉरिटीनं आलं. आणि आता ईडी आणि तत्सम केंद्रीय तपास यंत्रणेचा जो काही गैरवापर सुरू आहे असं म्हणतात. कारण हे दुसरे मुख्यमंत्री आहेत, शिबू सोरेन आणि अरविंद केजरीवाल, की ज्यांना अटक झाली आहे. आणि दोघंही त्यावेळेला मुख्यमंत्री पदावरती होते. म्हणजे याच्या आधी लालू प्रसाद यादव यांना अटक झाली होती आणि आता हे दोघेजण. आणि म्हणून प्रणव मुखर्जी यांच्या कन्येनी आणि महाराष्ट्रातनं पण अशा प्रतिक्रिया येतात की अरविंद केजरीवाल यांनी जे केलं त्याची आज त्यांना भरपाई करावी लागते. एक प्रकारे काळाने त्यांच्यावरती सूड उगवला. जे नेरेटिव्ह त्यांनी सेट केलं होतं तेव्हाच्या आघाडी सरकारच्या विरोधामध्ये, त्या नेरेटिव्हचा परिणाम असा झाला आणि हे सरकार अस्तित्वात आलं. आणि मग या सरकारनं जे आत्ता आरोप होत आहेत ती कुठलंही विधिनिषेध बाळगायचं ठरवलेलं नाही आहे. त्यामुळं ऐन निवडणुकीच्या तोंडावरती काही महिने आधी शिबू सोरेन यांना अटक होते आणि आत्ता अरविंद केजरीवाल यांना अटक होते. तर या सगळ्या घटनाक्रमामध्ये तो मूळचा मुद्दा जो आहे तोही आपण लक्षात घेऊ. गुरुवारी 2:30 वाजता उच्च न्यायालयानं दिल्लीच्या मुख्यमंत्र्याच्या अटकेला स्थगिती दिल्याबरोबर काय तातडीनं ही कारवाई झाली आणि चौकशीसाठी ईडी कार्यालयात गेलेल्या अरविंद केजरीवाल यांना खरं तर अटक करू नये असं त्यांनी न्यायालयात म्हटलं होतं, परंतु त्यांना अटक केली आणि केजरीवाल यांना ईडीसमोर हजर राहावं लागलं. त्यांच्या अटकेला स्थगिती देता येणार नाही असं न्यायालयाने म्हटलं. संध्याकाळी 7 वाजता ईडीच्या टीमनं 10व्या समन्स आणि सर्च वॉरंटसह केजरीवाल यांच्या घरी जाऊन ती टीम पोचली आणि मग त्यांनी 2 तास चौकशी केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना अटक झाली. रात्री 11:05 सुमाराला ईडीच्या पथकानं अरविंद केजरीवाल यांना कारनं ईडी कार्यालयात नेलं. हे सगळं एका मुख्यमंत्र्याबद्दलचं आहे. केजरीवाल यांना रात्री 11:50 ईडीच्या मुख्यालयात आणण्यात आलं. रात्री 12 वाजल्यानंतर RLM रुग्णालयातल्या डॉक्टरांनी त्यांची पाहणी केली. आणि आत्ता थोड्या वेळापूर्वीचे जे अपडेट्स येत आहेत त्या अपडेट्सनुसार ईडीनं ASG राजू जे आहेत ते असं म्हणाले की 2 वेळेला रोख रक्कम हस्तांतरित करण्यात आली. आधी 10 कोटी आणि नंतर 15 कोटी रुपये जे बच्ची बाबूच्या माध्यमातून देण्यात आले. आता हे जे काही लिकर स्कॅम आहे तर ते दिल्ली आणि मर्यादित असलेल्या ज्या लिकरचे ठेके होते, दारूचे ठेके होते, ते प्रायव्हेटाईज केले गेले आणि त्यातनं हे व्यवहार झालेत. केजरीवाल यांना पंजाब आणि गोवा निवडणुकीसाठी निधी हवा होता. गोव्याच्या निवडणुकीत 45 कोटी रुपये वापरले गेले. केजरीवाल हे आप पक्षाचे प्रमुख आहेत. हे धोरण अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांनी राबवलं. विजय हा केजरीवालांचा उजवा हात होता. तो केजरीवालसाठी किकबॅक गोळा करत होता. हे सगळं ईडीने आता न्यायालयात सांगितलं आहे. तो धोरण राबवायचा आणि न पटणाऱ्यांना धमक्या द्यायचा.
मग एसएचजीने सांगितलं की सरकारी साक्षीदार दिनेश अरोरा यांनी आपल्या जबाबीत विजय नायरच्या सूचनेनुसार 31 कोटी रुपये दिल्याचं उघड सांगितलेलं आहे। एसएचजीनं पुन्हा सांगितलं की दक्षिण गटाकडून मिळालेली 45 कोटी रुपये आम आदमी पक्षानं 2021-22मध्ये गोव्यात प्रचारात वापरले। आता हे जे सगळं काही आहे हे दिल्ली उच्च न्यायालयाच्या चेंबरमध्ये न्यायाधीशांनी बघितलं आणि त्यानंतर त्यांच्या अटकेला स्थगिती दिली नाही असं म्हणतात। आजही जे थेट वरिष्ठ न्यायालयामध्ये पोहोचले होते तर त्यात अभिषेक मनु सिंघवी यांनी अरविंद केजरीवाल यांची याचिका परत घेतली, कारण मग कनिष्ठ न्यायालयातले जे त्यांचे पर्याय होते ते सगळे पर्याय हे कुठेतरी कमी झाले असते। शर्मिष्ठा मुखर्जी यांनी जे ट्विट केलं ते असं आहे, ही अँड अण्णा हजारे गँग वेअर रिस्पॉन्सिबल फॉर मेकिंग मोस्ट इरिस्पॉन्सिबल baseless and wild allegations against Congress, including Sheila Dikshit ji, saying he had trunks load of evidence against her. No one has seen the trunk so far. Karma catches up. म्हणजे जे तुम्ही केलं होतं ते तशा पद्धतीनं जे नंतर काँग्रेस पक्षाबद्दल झालं त्या पद्धतीनं आता तुमच्या विरोधामध्ये घडते। रचित सेठ म्हणतात की डोंट फॉरगेट दिस इज द सेम अरविंद केजरीवाल हू मेड वाइल्ड एलिगेशन्स ऑफ करप्शन ऑफ डॉक्टर मनमोहन सिंग जी, जे की डॉक्टर मनमोहन सिंग म्हणाले होते की हिस्ट्री विल जज मी। आणि आजही डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या विरोधामध्ये ते व्यक्तिशः करप्ट होते असं कुणी म्हटलेलं नाही। तुम्हाला आठवत असेल तर त्यावेळेच्या CAGनी जे कोलगेट स्कॅम झालं होतं त्या कोलगेट स्कॅमचे जे आकडे देशाला सांगितले होते ते इतके मोठे होते की तेव्हाही त्या आकड्याबद्दल खूप सारे प्रश्न विचारले गेले होते। आणि आता तर त्यावेळेच्या CAGनी जे काही आकडेबंद या देशासमोर मांडला होता त्या आकडेबंदाचा कुठेही धारबंद नंतर लागला नाही असं दिसतं आहे। आणि पण एक जे नेरेटिव्ह सेट झालं होतं ते नेरेटिव्ह मात्र सेट झालेलं आहे। ईडीनं कोर्टात 28 पानांचा युक्तिवाद सादर केला आहे। ईडीच्या या 28 पानाच्या युक्तिवादामध्ये अतिरिक्त सॉलिसिटर जनरल SV राजू यांनी कोर्टाला सांगितलं की अरविंद केजरीवाल यांना कशी अटक झालेली आहे आणि त्यात काय काय घडलेलं आहे आणि कशा पद्धतीनं या गोष्टी घडतात। अरविंद केजरीवाल यांचे जे राजकीय सहकारी जसं ममता बॅनर्जी आहेत, आय व्हेहेमेंटली कंडेम द अरेस्ट ऑफ अरविंद केजरीवाल, द सिटिंग इलेक्टेड चीफ मिनिस्टर ऑफ दिल्ली इलेक्टेड बाय द पीपल. आय हॅव पर्सनली रीच्ड आउट टू श्रीमती सुनीता केजरीवाल टू एक्सटेंड माय अनवेविंग सपोर्ट अँड सॉलिडॅरिटी वगैरे वगैरे। आता तो जो कर्मावाला मुद्दा आहे ना तो इथेच आहे। आता थोड्या वेळापूर्वी अण्णा हजारे यांची जी प्रतिक्रिया आली ती पण एक्झॅक्टली उलटी प्रतिक्रिया। अण्णा असं म्हणतात की अरविंदनं जे केलं त्याची कर्माची फळं आहेत। म्हणजे शर्मिष्ठा मुखर्जी ज्या म्हणतात त्या वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणतात आणि अण्णा हजारे जे म्हणतात ते वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणतात। या दोन्ही कॉन्टेक्स्टचा जरी एक सार काढला तर काय झालं तर या देशामध्ये काँग्रेस पक्षाची पूर्ण वाताहत व्हायला सुरुवात झाली त्या आंदोलनानंतर। अर्थात त्याच्या आधी मनमोहन सिंह हे दुसऱ्या टर्ममध्ये बऱ्यापैकी निष्क्रिय झालेले होते। धोरण लकवा एक प्रकारे दिसत होता। US बरोबरचा आपला जो अणुकरार होता त्या अणुकराराची पुढे फलनिष्पत्ती दिसली नाही की ज्या अणुकरारामध्ये डाव्या पक्षाने इतका विरोध केल्यानंतर सुद्धा या देशातल्या जनतेनं काँग्रेसला सर्वात मोठा राजकीय पक्ष अशा पद्धतीनं सत्तेवरती आणलेलं होतं। पण नंतर हळूहळू मनमोहन सिंह हे निष्क्रिय होत गेले। सोनिया गांधी यांच्या बरोबरची जी NSC टीम होती ती अधिक सक्रिय झाली आणि मग एक प्रकारे डावा समाजवादी अशा पद्धतीचा विचार असलेलं धोरण या देशामध्ये राबायला सुरुवात झालं आणि कुठेतरी ते सरकार निष्क्रिय आहे अशी प्रतिमा तयार झाली। स्पेशली मनमोहन सिंह यांच्याबद्दल तर ते काहीही निर्णय घेऊ शकत नाहीत अशा पद्धतीचं नेरेटिव्ह सेट होत असतानाच अरविंद केजरीवाल यांच्या साह्यानं अण्णा हजारे यांनी जे आंदोलन सुरू केलं त्यातनं एक मोठं नेरेटिव्ह सेट व्हायला हळूहळू मदत झाली आणि त्या नेरेटिव्ह नंतर नरेंद्र मोदी हे आज सत्तेवरती आले। आणि म्हणून असं म्हटलं जातं की त्या 2014च्या आंदोलनानंतर गेली 10 वर्ष या देशामध्ये जे सुरू आहे, ज्या तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय वगैरे म्हटलं जातं त्याला एकमेव कारण अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या टीमनं त्यावेळेला केलेल्या आंदोलनात तयार झालेलं नेरेटिव्ह। अर्थात तेव्हा गुजरात विकासाचं प्रारूप, नरेंद्र मोदी यांची विकास पुरुष म्हणून असलेली प्रतिमा, या सगळ्या गोष्टीची गोळाबेरीज ही दिसतच होती आणि त्याची परिणिती आता आपण बघतो आहोत की अशा पद्धतीनं शर्मिष्ठा मुखर्जी यांच्यासह वेगवेगळी मंडळी म्हणतात की अरविंद केजरीवाल यांना त्यांच्याच कर्माची फळं भोगावी लागतात। अर्थात त्यातनं काही नवीन उपप्रश्न पण तयार झालेत की अरविंद केजरीवाल हे जेलमध्ये असल्यानंतर आतिशी ह्याच कारभार चालवणार का सगळ्या फाईल्स हे अरविंद केजरीवाल यांच्याकडे येत राहणार। या लोकसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाची स्थिती दिल्लीतली